हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू पॉवर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. आज आपण डायरेक्शन म्हणजे दिशा दाखवणारे आणखी काही प्रिपोजिशन अभ्यासणार आहोत. पहिलं आहे अक्रॉस. अक्रॉस म्हणजे पलीकडे. दे वॉक्ड अक्रॉस द रोड. ते रस्ता ओलांडून गेले म्हणजे रस्त्याच्या पलीकडे गेले. इथं आणखी एक उदाहरण बघूया. वी रॅन अक्रॉस द रोड. आम्ही रस्ता ओलांडून तिकडे धावलो म्हणजे रस्त्याच्या पलीकडे धावलो. किंवा दे वेंट अक्रॉस द रिव्हर. ती नदीच्या पलीकडे गेली, एका बाजूकडून दुसरीकडे. पुढचा आहे अलॉंग. वी वॉक्ड अलॉंग द रिव्हर. आम्ही नदीकाठी चाललो. अलॉंगचा अर्थ होतो कशाच्याही लगत, नदी लगत, रस्त्या लगत, हायवे लगत. किंवा दे वॉक अलॉंग द रोड. ते रस्त्याने चालतात, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सरळ असं. पुढचं प्रिपोजिशन आहे थ्रू. द ट्रेन पास्ड थ्रू द टनल. रेल्वे बोगद्यातून गेली. थ्रूचा अर्थ होईल कशाच्याही आरपार, दरवाजातून आरपार, खिडकीतून आरपार, या टनलमधून, पाईपातून. जसं द वॉटर इज नॉट पासिंग थ्रू द पाईप. पाणी पाईपातून जात नाही आहे. किंवा द कॅट केम थ्रू द विंडो. मांजर खिडकीतून आली. पुढचं प्रिपोजिशन आहे आउट ऑफ. च्या बाहेर, कुठल्याही बंद गोष्टीच्या बाहेर. द स्टुडंट्स रॅन आउट ऑफ द क्लासरूम. विद्यार्थी वर्गाबाहेर धावले किंवा पळाले. शी केम आउट ऑफ हर रूम. ती तिच्या खोलीतून बाहेर आली. अशा प्रकारे दिशा दाखवणारे आपण हे काही प्रिपोजिशन अभ्यासले आहेत. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.